नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मराठी संस्कृतीमध्ये नात्यांमधील ओलावा आणि आदर जपण्याच्या तशा अनेक पद्धती आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हाक मारण्याची पद्धत. आजही अनेक मराठी घरांमध्ये सकाळी चहाच्या वाफेसोबत किंवा संध्याकाळच्या गडबडीमध्ये एक आवाज हमखास कानावर पडतो. अहो, ऐकलत का? आजच्या हाय हॅलो आणि एकमेकांना नावं मारण्याच्या युगामध्ये हा अहो हा शब्द कदाचित काहींना थोडासा जुनाट वाटू शकेल, परंतु या 2 अक्षरी शब्दामागे केवळ परंपरा नाही तर फार मोठा अर्थ आणि एक मानसशास्त्र दडलेलं आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये चला जाणून घेऊयात या शब्दामागचा नक्की अर्थ. संस्कृत मुळाशी असलेलं नातं अहो हा शब्द अचानक कुठून तरी आलेला नाही. त्यांचं मूळ हे संस्कृतमधील अहो या अवयवामध्ये आढळतं. संस्कृत साहित्याचा हा शब्द आश्चर्य व्यक्त करण्यासाठी किंवा एखाद्याचं लक्ष अतिशय आदरानं वेधून घेण्यासाठी वापरला जातो. मराठी भाषेमध्ये जेव्हा एखादी स्त्री आपल्या पतीला अहो म्हणते तेव्हा ती व्याकरणानुसार आदरार्थी अनेक वचन वापरत असते. ज्याप्रमाणे आपण देवाला तू न म्हणता तुम्ही म्हणतो तसाच भाव या शब्दामागे असतो. तर आता यामध्ये पतीचं नाव न घेण्यामागे ते गुपित मराठी परंपरेमध्ये आहे. कारण पूर्वी स्त्रिया आपल्या पतीचं नाव घेत नसत. जुन्या काळी अशी समजूत होती की पतीचं नाव घेतल्यानं त्याचं आयुष्य कमी होतं. मात्र यामागे केवळ अंधश्रद्धा नव्हती तर एक सामाजिक रचना होती. कारण पतीला घराचा आधारस्तंभ किंवा संरक्षणाचा दर्जा दिला गेल्यामुळे आदरापोटी त्याचं नाव घेणं टाळलं जाई. नावातनं अहोपर्यंतचा हा प्रवास नात्यातील गांभीर्य टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. अहोमधील भाषेचा सन्मान आहे, कारण मराठी भाषा ही जिव्हाळ्याची भाषा आहे. आपण आपल्या मित्राला अरे म्हणतो, लहानांना ए म्हणतो, पण ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये सर्वोच्च आदर असतो त्यांच्यासाठी आपण अहो असा शब्द वापरतो. पती पत्नीच्या नात्यामध्ये मैत्री असली तरी त्या नात्यामध्ये एक अदृश्य सीमा आणि आदराची किनार असावी. यासाठी अहो हा शब्द एका सुरक्षित कवचासारखा असतो. त्यामुळे नात्यामध्ये कधीही उथळपणा येत नाही असं एक मानसशास्त्र सांगतं. भाषेतील हाक ते ओळख अहो या शब्दानं केवळ पुरुषालाच मान मिळतो असं नाही, तर तो शब्द उच्चारणाऱ्या स्त्रीच्या सुसंस्कृतपणाचं दर्शनही घडतं. जुन्या काळामध्ये मालक, कारभारी किंवा घरधनी असे शब्द वापरले जायचे, परंतु या सगळ्या शब्दांची जागा पुढे अहो या शब्दानं घेतली. हा शब्द उच्चारताना जो मृदूपणा जाणवतो तो नात्यातील प्रेम अधिक घट्ट करतो. आधुनिक काळ आणि अहोचं अस्तित्व आज हे जाणवण्यासाठी काळ बदललाय. शिक्षण आणि समानतेच्या युगामध्ये अनेक महिला आपल्या जोडीदाराला नावानं हाक मारतात किंवा डिअर, बेबी असे इंग्रजी शब्दही वापरतात. तरीही आजही औपचारिक समारंभामध्ये किंवा वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अहो म्हणण्याला अनेक स्त्रिया प्राधान्य देतात. हे केवळ जुन्या विचारांचं पालन नसून आपल्या जोडीदाराला समाजासमोर दिलेला एक विशेष मान सन्मान असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर अहो हा केवळ एक शब्द नाही, तर ती मराठी संस्कृतीतील नात्याची एक गोड मोहर आहे. यामध्ये पतीबद्दलचा आदर, प्रेम आणि नात्याची वीण अधिक घट्ट करण्याची ताकद दडलेली असते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मराठी बायका आपल्या नवऱ्याला अहो का म्हणतात, या शब्दामागे नक्की काय मतितार्थ आहे हेच आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.